नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे, रणजितसिंह निंबाळकर या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। नवियाचा फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता। मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक दावा, तर 2 जण वर बसलेत असं सांगूनही त्यांनी न ऐकल्यामुळे मी सरकार पलटवलं, शिंदेंचं वक्तव्य। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही। छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। आनंद दिघे गेल्यावर मला ठाकरेंनी पहिला प्रश्न विचारला की दिघेंची प्रॉपर्टी कुठे। तो फकीर माणूस, पण ठाकरेंच्या प्रश्नाने वाईट वाटलं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिघे साहेब, यादी मातोश्रीवर पाठवायचे ती मान्य व्हायची। राजन विचारी यांचं शिंदेंना प्रत्युत्तर, तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो। शिवसेना तुम्हाला संपवायची होती असाही केला आरोप। मला बोलायला लावू नका, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत असं म्हणत दिला इशारा। ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना एका खोट्या गुन्ह्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला। त्यांना बाळासाहेबांचा विचार किंवा धनुष्यबाण नको, त्यांना फक्त पैसा हवाय। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप। आरएसएस आणि करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता। हू किल्ड करकरे पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू, भाजपने त्यांना प्रश्न विचारावे, राऊतांची प्रतिक्रिया। हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य म्हणजे वडेट्टीवार आणि काँग्रेसकडून शहीदांचा अपमान। आज बाळासाहेब असते तर यांना धू धू धुतलं असतं। जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, शिंदेंची टीका।